सैनिकांकडे निघाले. बघा ते सैनिक हे काय करत असतात, ते देशाच्या लढ्यावर जातात. देशाच्या लढ्यावर जातात. आपण या कीर्तनात बसलेलो आहे ना, ही जी टोपी घातलेली आहे, आपण इथं बसलोय ना, तर त्या सैनिकांमुळे आपण बसलेलो आहोत. बघा जे सैनिक असतात, जे लढ्याला जातात, बॉर्डरवर जातात, जे रिटायर होऊन जातात, त्यांचा आपण मोठ्या साजऱ्याने गजरेने आपण त्यांना घरी बोलवतो, डीजे लावतो. पण जे एकदाची जाताना माऊलींनो, ते कायमचे निघून जातात. आमच्या गावामध्ये 6 महिने झाले बॉर्डरचे सैनिक वारले, भारतीय सैनिक वारले, जवान वारले. आणि त्यांची अशी लहानशी पोरगी, अशी एवढीशीच लहानशी पोरगी आहे. आणि आमच्याकडे येते, दीदी तू कीर्तन करते, मला पण शिकवशील ना? लहानशी पोरगी बरं का, तू कीर्तन करते, मला पण शिकवशील ना? मला पण शिकवशील ना? आणि मी तिला हो सांगते. पण जर तिला कोणी विचारलं ना, तिचे वडील वारले, जवान होते, 7 महिने झाले बरं का, लहानशीच पोरगी, यांना तरी समजतं, पण तिला काहीच कळत नाही बरं का. तिला जर विचारलं ना, बाळा तुझे पप्पा कुठे गेले, बाळा तुझे पप्पा कुठे गेले, तर ती काय सांगते, माझे पप्पा देवाघरी ड्युटी करतायत. काय सांगते माऊलींनो, देवाघरी ड्युटी करतायत. काय करायचं त्या लहान मुलांचं, की ज्यांचा वडील चालला जातो, ज्यांचे वडील देशाचे जवान असतात. बघा एक जवान होते, चालूच लग्न झालं त्यांचं, चालूच लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर असं लग्न झालं आणि संध्याकाळी त्यांना बॉर्डरचा वरती कॉल आला की तुम्हाला बॉर्डरवर लढ्यावर जावं लागेल. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बॅग पॅक केली आणि ते लढ्यावर निघून गेले. त्यांच्या पत्नीने लग्नानंतर ते कुठे फिरले नाही, हिरले नाही, स्वतः चेहरा सुद्धा बघितलेला नाही आणि ते बॉर्डरला लढायला चालले गेले. तिला असं वाटलं, आज माझे पती येतील, उद्या माझे पती येतील, परवा माझे पती येतील. पण एक दिवस सुद्धा तिचे पती घरी आले नाही. आणि आले तर नाही, कॉल सुद्धा नाही. लग्नानंतर एक दिवस सुद्धा त्यांनी सोबत काढलेला नाही, एक दिवस सुद्धा नाही. आणि ते लढेवर गेले आणि अचानक 6 महिन्यानंतर बघता 6 महिने निघून गेले. आणि 6 महिन्यानंतर त्यांना कॉल येतो आणि कॉल आल्याच्या नंतर तुमचे पती येत आहेत बरं का, बॉर्डरचे जवान येत आहेत. एवढा आनंद होतो माझ्या मुलीला, एवढा आनंद होतो. अरे नाही, 6 महिने झालेले आहेत, आज माझा नवरा, मी माझ्या नवऱ्याला डोळे दुरून बघणार आहे. अशी ताटाची आरती घेते आणि अंगणाबाहेर उभी राहते. आणि अंगणाबाहेर उभी राहिल्याच्या नंतर तिकडनं एक अशी ॲम्ब्युलन्स येते. आणि ॲम्ब्युलन्स आल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याचं, तिचं पतीचं प्रेत असं बाहेर काढतात. तिथं ते ताट खाली पडतं आणि डसा रडते. काय म्हणते देवाला, काय पाप केले असेल माते मी, काय पाप केलं असेल देवा मी, की लग्नानंतर एक दिवस सुद्धा माझ्या नवऱ्याचा चेहरा चांगला बघू नये आणि बघावं तर असा मेलेला चेहरा बघावा. बघा ते जवान असतात, ते जवान असतात. पण एका सैनिकाची बायको काय असते माऊलींना सांगू का, त्या सैनिकाच्या बायकोने, त्या पत्नीने, तिने काय केलं, एक मुलगा दत्तक घेतला. लग्न केलं नाही हा, दत्तक घेतला. आणि दत्तक घेतल्याच्या नंतर तो मुलगा मोठा झाला. आणि मोठा झाल्याच्या नंतर ज्या महिलेचा बॉर्डरवर नवरा वारलेला आहे, त्याच महिलेने तिचा दत्तक घेतलेला मुलगा मोठा झाल्यानंतर देशाचा जवान झाला. याला म्हणतात एका सैनिकाच्या बायकोची पावर. याला म्हणतात एकदा निघून जातात ना, तर ते कधीच येत नाही. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़ी वो, फिर अपनी लाश बिछा दी.
संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ये मेरे वतन के लोग, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। तू मेरा करमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है। ए वतन में धूप में तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे, अरे वतन के दिल दिया है जान के, अरे वतन के दिल दिया है जान के, अरे वतन बघा एवढं गायन केलं, त्यांच्या जे ती जवान गेले तेव्हा काय